हाय हॅलो नमस्कार. तर तुमच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि नाही करत, मी कंपनीमध्ये होती, तमिळनाडूमध्ये कंपनीत होती मी. तिथं टाटा कंपनीमध्ये होती. तर तिथं काय मला परवडलं नाही, म्हणजे कमी पेमेंट असायचं आणि काम भरपूर असायचं तिथं. त्याच्यामुळे मी सारखे आजारी पडत होते. त्याच्यामुळं मी तिथे काही राहिले नाही, आले इकडे आपल्या. तर तिथं भाषा पण वेगळी होती, म्हणजे त्यांची तमिळ भाषा असे आणि इंग्लिश वगैरे ते बोलायचे. ती थोडी जमत होती भाषा, पण ॲडजस्ट थोडं होत होतं. 1 वर्ष झालं तर थोडी शिकले होते मी भाषा वगैरे त्यांची, पण आम्ही जास्त हिंदीच बोलायचो. तर ते आता मी जॉब सोडून दिलेला आहे. म्हटलं आता बाळ माझं पण छोटं आहे, त्याच्यामुळे जॉब काही मला करता येत नाही. पण बाळ मोठं झाल्यावर मी नक्की इकडे कुठल्या तरी कंपनीमध्ये जॉब बघेन. परत अजून कोणतं तरी एक्झाम पण मला द्यायची आहे. परत लास्ट इयर माझं राहिलं आहे बाकी, ते पूर्ण करणार आहे आणि एक्झाम मला द्यायची आहे. तर म्हणजे मिस्टर सध्या घरात बघतात, म्हणजे नोकरी करतात तेच, आणि मी सध्या रूमवरच आहे. आणि मी पण लवकर मला पण वाटतं त्यांना थोडीफार हातभार लागला पाहिजे. तर बाळ मोठं झाल्यावर मी नक्की त्यांना मदत करेन, म्हणजे मी सुद्धा जॉब करेन छोटा मोठा. तर असंच एकमेकांना समजून घ्यावं, म्हणजे समजून घेतला तर संसार जो आहे तो सुखाचा होतो. आणि अशीच भांडणं वगैरे म्हणजे होत राहिली की तो संसार टिकत नसतो. तर माझे सासू सासरे पण आता, त्यांची पण वय होत चालली, तर त्यांना पण आता काम वगैरे होत नाही, ते घरीच राहतात. ते हे सगळं बघतात, घरात असेल इकडचं असेल तर घरीसुद्धा पैसे द्यावे लागतात. परत इथं हे सगळं ॲडजस्ट होत नाही. तर मला पण जॉब करायचाच आहे, पण छकुली आमची खूप लहान आहे. ती एकदा मोठी झाली ना की मी सुद्धा त्यांना, मला होईल तेवढी मदत त्यांना मी करणार आहे.